नमस्कार. अभ्यास माझा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या मराठी पुस्तकातील अरण्यलिपी हा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. अरण्यलिपी म्हणजे काय? उत्तर: जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाणाखुणांना अरण्यलिपी म्हणतात. 2. वाघाची गणती कशावरून केली जाते? उत्तर: वाघांच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गणती केली जाते. 3. जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात? उत्तर: जंगलात हरीण, सांबर, काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात. 4. कोणत्या प्राण्याचा ठसा सुबक दिसतो? उत्तर: जंगलात वावरणाऱ्या जंगली कुत्र्याचा ठसा सुबक दिसतो. प्रश्न 2. पुढील प्रश्नांची 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. 1. वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते? उत्तर: आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून. वाघ पालापाचोळ्यातून चालत नाही, तो पाऊलवाटेवरून किंवा नदी-नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो. अशा पाऊलवाटा किंवा नदी-नाल्यातली ओली वाळू तपासावी, त्या मातीत वाघाचे पाऊल ठसे आढळतात. 2. वाघ-वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो? उत्तर: वाघ-वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात, पण त्यांच्या मागच्या पंज्यात फरक असतो. वाघाचे मागचे पंजे चौकोनी असतात, तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात. 3. शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते? उत्तर: काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांची न पचलेले भाग जसे केस, नखे, हाडे आढळतात. या न पचलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते. प्रश्न 3. मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना स चा श होतो. उदाहरणार्थ: ठशावरून, ठशात, ठशांचा इत्यादी. त्याप्रमाणे पैसा, म्हैस या शब्दांची सामान्य रूपे लिहा. 1. पैसा, पैशाने, पैशाचा, पैशात, पैशावरून. 2. म्हैस, म्हशीने, म्हशीला, म्हशीचा, म्हशीवरून, म्हशीत. प्रश्न 4. अरण्यलिपी या पाठात पालापाचोळा, झाडे, झुडपे, नदी, नाले हे जोडशब्द आले आहेत. यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा. कामधंदा, झाडलोट, केरकचरा, पाटपाणी. प्रश्न 5. मजा या शब्दाला शीर हा शब्द लावून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे. यासारखे शब्द शोधा. गमतीशीर, हवेशीर, आटोपशीर, कायदेशीर. प्रश्न 6. पुढील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा. 1. ते बाजारात गेले. सर्वनाम ते. 2. तुला त्यांनी हाका मारल्या. सर्वनाम तुला. 3. आम्ही जेवत होतो. सर्वनाम आम्ही. 4. त्याचा आवाज गोड आहे. सर्वनाम त्याचा. 5. मी स्वतः झाडून घेतले. सर्वनाम मी. 5. आपण प्रकल्प पूर्ण करूया. सर्वनाम आपण. प्रश्न 7. पुढे काही वाक्य दिली आहेत. त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा. 1. हसीना खूप हुशार आहे. ती रोज शाळेत जाते. सर्वनाम ती. 2. पक्षी उडत उडत लांब गेले. ते दिसेनासे झाले. सर्वनाम ते. 3. बाई मुलांना खाऊ वाटत होत्या. त्या मुलांशी गप्पा मारत होत्या. सर्वनाम त्या. प्रश्न 8. सर्वनाम म्हणजे काय? या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा. नामाबद्दल आलेल्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आपल्याला, त्यांच्या, त्या, त्यात, तुम्हास, आपला, तो, ते, हे, त्यांचा, यांच्या, ती, ही अशी सर्वनामे या पाठात आली आहेत.